अश्वमेध यज्ञासाठी शामकर्ण नावाचा अश्व ही विशिष्ट प्रजात फक्त या अश्वमेधासाठीच निर्माण झालेली आहे. आणि म्हणून हा शामकर्ण नावाचा अश्व आपल्या राज्यात आला. राज्यात आणल्याच्या नंतर पहिला प्रथम त्याची पाद्यपूजा करावी. त्यानंतर यज्ञाचा संभारधान पुण्य वाचन झाल्याच्या नंतर त्या अश्वाला सचाईला स्नान घालावं. अश्वाला स्नान झाल्याच्या नंतर तो अश्व पूर्णतः सजवावा. त्या अश्वाची षोडशोपचार पूजा करावी आणि त्या अश्वाच्या माथी एक जयपत्र रेखाटावं आणि त्या जयपत्रानुसार तो अश्व समस्त पृथ्वी दिग्विजयासाठी सोडावा. ज्या ज्या राज्यात तो अश्व जाईल त्या राज्यातला राजकर्त्याला जो राजा यज्ञ करतो त्याचं मंडलिकत्व जर त्याला मान्य असेल तर त्या अश्वाला पुढे त्याला गती द्यावी. नपेक्षा तो अश्व त्याला बंदिवान करावा. जर समजा अश्व बंदिवान झालेला असेल तर अश्वाच्या संरक्षणासाठी जी सेना कार्यतत्पर असेल त्या सेनेने त्या अश्वाची मुक्तता करावी. अश्व पुन्हा गतिमान करावा. अश्व जिथं स्थिरावे, अश्व जिथं स्थिर होईल, अश्व जिथं मलमूत्र विसर्जन करेल तिथं गोछा, अन्नछत्र, पाणपोळा उभारावा, जलसेवा करावी, धन धान्य याचं निवर्तन तिथं करावं. असं केल्याच्या नंतर त्याचं पुण्य अश्वमेधाच्या यज्ञाच्या स्वरूपात त्या यजमानाला प्राप्त होतं. अशी प्रक्रिया परिपूर्ण करून फक्त एका संवत्सराच्या आत तो अश्व पुनश्च राज्यात यायला हवा. राज्यात तो अश्व आल्याच्या नंतर पुन्हा त्या अश्वाची पूजा अर्चा त्या राज्यात करायची आणि जो यज्ञ त्याने आरंभलेला आहे त्या यज्ञाच्या पूर्णाहुतीमध्ये अश्वाचं शीर